सध्या तर आमच्या भागातून चर्चा एकच आहे, कमळ आणि कमळच. कमळाशिवाय पर्याय नाही, कारण वर पण सगळं कमळाचंच राज्य आहे आणि खाली महिलांचा पण सन्मान केला आहे त्यांनी. इतके दिवस महिलांना कोणीही विचारलं नव्हतं, तर नरेंद्र मोदींनी, देवाभाऊंनी, एकनाथ शिंदेंनी महिलांचा विचार केला. महिलांसाठी बऱ्याच योजना आणल्या, त्याच्याबद्दल प्राधान्य तर आमचं कमळालाच असणार. आता हे झालं वरचं नरेंद्र भाऊ आणि एकनाथ दादांचं, पण आपल्या इथं जे काही आवाडे साहेब आहेत, मग त्यांनी काय केलं आहे तुमच्यासाठी की तुम्ही कमळालाच प्राधान्य देताय? भारतीय जनता पार्टीनं भरपूर काहीतरी केलेलं आहे लोकांसाठी. मला वाटतं आता 60-70 वर्ष झाली काँग्रेसचंच राज्य होतं, त्यावेळेला एकही योजना महिलांच्यापर्यंत किंवा एकही योजना लोकांच्यापर्यंत पोचत नव्हती. तर आता हळवणकर साहेबांच्या माध्यमातून म्हणा, नाहीतर राहुल आवाड्यांच्या साहेबांच्या माध्यमातून म्हणा, लोकांच्यापर्यंत सर्व योजना पोचायला लागलेत. महिलांना त्यांचा मान सन्मान मिळायला लागला आहे आणि भरपूर कामं व्हायलेत असं मला वाटते. भाजपकडून कोणकोणते उमेदवार उभे आहेत सध्या इथं? भाजपकडून विठ्ठलराव चोपडे, अलका स्वामीताई आणि महाजन दिदी, परत किरण खवरे मॅडम. काय वाटतं, हे उमेदवार तुम्हाला तुमचा विकास घडवून देऊ शकतील का? होय, विकास तर घडवणारच आहेत ते, कारण चोपडे साहेब ह्याच्या आधीसुद्धा पाणीपुरवठा सभापती होते. एकदा सोडून दोनदा त्यांना निवडून दिलेलं होतं, तर त्यावेळेला त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. आणखी काय विकास करणं गरजेचं आहे? काय अपेक्षा आहेत तुमच्या या उमेदवारांकडून? अपेक्षा उमेदवारांच्याकडून आता म्हणजे नागरिक सुविधा म्हटलं तर फक्त काय लाईट, पाणी, गटार ह्याच सुविधा असतात. ह्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेला चोपडे साहेब इथं होतीत, नगरसेवक म्हणून निवडून आलेली होतीत, तर त्यावेळेला पाण्याचं नियोजन एकदम चांगलं होतं. त्यावेळेला कुणाला सांगायला लागत नव्हतं किंवा कुणाला फोन करायला लागत नव्हता की पाणी सोडायला पाहिजे. आता 10 वेळा आता म्हणजे 10 वर्ष तर हेच नव्हतं, नगरसेवकच कोण नव्हतीत, तर पाणी सोडा, कधी येणार आहे असं 10 वेळा विचारायला लागत होतं. 2 दिवसात सोडतो, 4 दिवसात सोडतो म्हणत म्हणत कधी 8-8 दिवस लावत होते पाणी सोडायला. पण आता चोपडे साहेब निवडून आल्यानंतर त्यांनी पाण्याचं नियोजन व्यवस्थित होईल. आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी. सुरू करा स्वतःचा व्यवसाय. आरी वर्क, न्यू ट्रेंडिंग आरी वर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका. आजच आपले ॲडमिशन कन्फर्म करा. प्रवेशासाठी संपर्क 73 78 32 15 15.